स्किप करत होतो त्याचा पूर्ण मुळीच निघालाय. कारण आता अहवालातच हे पुढे आलेलं आहे की जवळपास 18 ते 22 मिनिटं ते पत्ते खेळत होतं. त्यांनी काल माफी मागितली ना, मग जाहिरात स्वीप करत असतील तर माफी का मागायची होती. माझं स्पष्ट म्हणणं आहे की माणिकराव कोकाटे असतील की अनेक वादग्रस्त मंत्री जे आहेत त्यांचा राजीनामा घ्यावा असा महाविकास आघाडीतल्या वेगवेगळ्या पक्षाच्या लोकांनी मागणी केलेली आहे. असं असताना सुद्धा राजीनामा जर होत नसेल ते दुर्दैव आहे. माझ्या माहितीप्रमाणे सरकार चालवायचं आहे, सरकार टिकवायचं आहे, म्हणून या राज्याचे मुख्यमंत्री आणि भाजपचा हातबल तर आहे का हा प्रश्नचिन्ह निर्माण होतोय. आमचं तर स्पष्ट म्हणणं आहे की मागच्या वेळेला जर चूक झाली की लगेच हेच आक्रमकतेने राजीनामा मागत होते आणि मंत्र्यांनी राजीनामे सुद्धा दिलेले आहेत. परंतु आत्ताच्या राज्याच्या मध्ये या सरकारकडून कधीही राजीनामा घेतलेल्याचं चित्र गेल्या काही वर्षामध्ये आपल्याला पाहायला मिळालं नाही. आम्हाला अपेक्षित होतं की निदान मुख्यमंत्री या संदर्भामध्ये निर्णय घेतील आणि कारवाई करतील. परंतु जर आज ही कारवाई होत नसेल तर भविष्य काळामध्ये मंत्र्यांनी कसंही वागावं, काही करावा, भ्रष्टाचार करावा, त्याला आम्ही अभय देऊ हाच संदेश महाराष्ट्रामध्ये जातोय. खरं तर कालच हा राजीनामा होणं अपेक्षित होतं, परंतु दादांनी केवळ सज्जड दम दिलेला आहे अशी माहिती मिळते आहे. अजून राजीनामा झालेला नाही. त्यामुळे कुठेतरी धनंजय मुंडे यांचा मागच्या वेळेला राजीनामा झाला होता. पक्षाची बदनामी होईल. वारंवार जर राजीनामे घेतले गेले, राष्ट्रवादी पक्षावरच जर कारवाई झाली तर पक्षाची बदनामी होईल असं सुद्धा काही ज्येष्ठ नेत्यांचं म्हणणं पडलं. म्हणून काल माणिकराव कोकाटेंचा राजीनामा घेतला नाही असं बोललं नाही. यात आपल्याला मी सांगू इच्छितो, उपमुख्यमंत्री अजितदादांनी एकदा त्यांना दम दिलेला नाही आहे. मागच्या वेळेला वादग्रस्त त्यांनी निर्णय घेतले, स्टेटमेंट केल्याबद्दलचा सुद्धा शेतकऱ्यांचा वर जे काही वादग्रस्त स्टेटमेंट केलं त्याच्यावर सुद्धा त्यांना दम दिला होता. किती वेळा आता दादा दम देतील मला माहीत नाही, परंतु दम देऊन मंत्री घाबरत नाही आहे त्याच प्रकारे वागतायत. आणि मला वाटतं की यामध्ये पूर्णपणाने हा शेतकऱ्यांचा अपमान आहे, राज्याचा असलेला फेल्युअर पण आहे. मंत्री जर अशा पद्धतीने वागत असतील, अनेक मंत्र्यांच्या बाबतीमध्ये शिवसेनेचे आहेत अनिलजी परब वगैरे त्यांनी काही आरोप केलेले आहेत मंत्र्यावर. त्यानंतर एकनाथ शिंदेंच्या मंत्र्यावर आरोप झालेले आहेत. अजितदादांच्या असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या मंत्र्यावर आरोप झालेले आहेत. आता हे मंत्री जर आरोप होऊन सुद्धा काही निर्णय घेत नसतील तर मला वाटतं की यामुळे कोणालाही भीती राहणार नाही. सरकार हे अपयशी ठरतंय अशा प्रकारचं चित्र निर्माण होतंय. कदाचित आम्ही या बाबतीमध्ये महाविकास आघाडीचे प्रमुख लोक बसून आंदोलनाची भूमिका या सरकारच्या असलेल्या निष्क्रिय मंत्र्यांच्या बद्दल करायची काय ही भूमिका ठरवून आम्ही पुढचं पाऊल उचलणार आहोत. राष्ट्रवादी म्हणजे अजित पवारांच्या पक्षातल्या मंत्र्यांचं असं म्हणणं आहे की जोपर्यंत शिंदेच्या मंत्र्यांवर कारवाई होत नाही तोपर्यंत आपल्या मंत्र्यांवर कारवाई करू नका. वारंवार आपलेच मंत्री जे आहेत त्यांनी राजीनामे का द्यावे. दुसरीकडे असंही कळते की शिंदेंनी त्यांच्या पक्षातल्या कुठल्याही मंत्र्यांचा राजीनामा होणार नाही असं आश्वासन त्यांच्या मंत्र्यांना. नाही, हे तर खरी मी मगाशी ते सांगितलं की सरकार चालवण्याची हतबलता या देशाच्या राज्याच्या प्रमुख मोठ्या पक्षाचे असं दिसून येते. राज्याचे मुख्यमंत्री फक्त पुढे आपण भूमिका सुधारा, वर्तणूक सुधारणा, नाही तर मी कारवाई करेन अशा प्रकारचा दम देत असेल. माझं म्हणणं आहे की तुम्ही दम देण्यापेक्षा कारवाई करून एक चांगल्या प्रकारचा मुख्यमंत्री म्हणून तुमचा स्वतःची प्रतिमा आणि सरकारची प्रतिमा सुधारा. कोणताही सहयोगी पक्षातला नेता कोणाचाही राजीनामा घेणार नाही. प्रत्येकजण एकमेकांच्या पाठीशी लपण्याचा प्रयत्न करेल आणि सरकारवर दबाव, मुख्यमंत्र्यावर दबाव आणण्याचा प्रयत्न करत असेल तर मला वाटतं की मुख्यमंत्र्यांनी आता बाणेदारपणा दाखवणं गरजेचं आहे. असं कळत आहे की माणिकराव कोकाटे यांचं मंत्रिपद कायम राहील, फक्त त्यांचं खातं बदललं जाईल. राष्ट्रवादीच्या कोट्यातल्या इतर जे विभाग आहेत त्यापैकी एखाद्या ज्या विभागाचा थेट नागरिकांशी संपर्क येत नाही किंवा प्रसारमाध्यमांशी जास्त संपर्क येत नाही असं एखादं विभाग माणिकराव कोकाटेंना दिलं जाईल आणि फक्त खाते बदल केला जाईल, मंत्रिपद त्यांचं घेतलं जाणार. हे तर मागच्या काही दिवसापूर्वीच ही बातमी आली होती.
म्हणजे मग त्याचा अर्थ खरा होतोय की या असलेल्या मंत्र्यावर कारवाईच होणार नव्हते, हे पूर्वीच ठरलेलं आहे, फक्त त्यांचं खातं बदलायचं. मला त्यावेळेला तुमच्या माध्यमातून कळलं की मदत पुनर्वसन त्या ठिकाणी खातं दिलं जाईल. आता मदत पुनर्वसन म्हणून या मंत्र्यांचं पुनर्वसन करणार असेल, परंतु ज्या पद्धतीने त्यांनी विधिमंडळामध्ये खेळताना सापडले आहे, शेतकऱ्यांच्या बद्दल ज्या वेगवेगळ्या पद्धतीने त्यांनी भाषा वापरलेली आहे, त्याच्याबद्दल फक्त बदल करून त्यांचं मंत्रिपद टिकवायचं असेल तर मला वाटतं ते योग्य नाही. आणि या संदर्भामध्ये आम्ही सगळे एकत्र बसून काय निर्णय घ्यायचा हे काही तासामध्ये आम्ही ठरवू. वेळ पडली तर महाविकास आघाडी म्हणून त्या ठिकाणी आमची भूमिका आम्ही स्पष्ट करू. काल वसईविरार इथं ईडीची रेड पडली, काल आणि आज पहाटेपर्यंत तिकडचे माजी आयुक्त जे आहेत त्यांच्याकडे प्रचंड पैशांचं कबाड सापडलेलं आहे. त्यांच्या जवळपासच्या इतर ज्या मालमत्ता आहेत त्या सुद्धा जप्त करायला 35 कोटीच्या जवळपास मालमत्ता ज्या आहेत त्या ऑन रेकॉर्ड सापडल्या असल्याचं कळतंय. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ते मंत्री दादा भुसे जे जावई असतात. एक आहे की अनेक वादग्रस्त अधिकाऱ्यांच्यावर निवृत्तीच्या अगोदर आणि निवृत्तीनंतर त्या ठिकाणी दाढी पडल्या, चौकशी झाली. सर्वात जास्त अशा काही वादग्रस्त अधिकाऱ्यांच्याकडं देशात आणि राज्यात पैसा आणि त्या ठिकाणी प्रॉपर्टी पाहायला मिळालेली आहे. आता त्याच्या शिफारशी कोण करतं, असे वादग्रस्त अधिकारी त्या प्रमुख पदावर कोण बसवतं, हा पण एक चर्चेचा विषय आहे. म्हणजे सरकारच्या असलेल्या काही नेत्यांनी, पदाधिकाऱ्यांनी किंवा मंत्र्यांनी शिफारस केल्यानंतर असे वादग्रस्त अधिकारी प्राईम अशा प्रकारच्या पोस्टवर बसवणं म्हणजे भ्रष्टाचाराला मोकळपणाने मुभा देणं, अशा प्रकारचा प्रकार आहे. या बाबतीमध्ये ज्या लोकांनी या असल्या अधिकाऱ्यांच्या बाबतीमध्ये शिफारशी केल्या असेल त्याची पण चौकशी करावी आणि त्यांना पाठीशी का घातलं गेलं त्याची पण चौकशी करून कारवाई करावी अशी आमची मागणी आहे. असं कळतं की त्यांना अयोग्य पद्धतीनं बढती देण्यात आलेली होती आणि ती बढती जी आहे ते महाविकास आघाडीचं ज्यावेळेला सरकार होतं त्या काळामध्ये आणि त्यानंतरच्या काळामध्ये अशा दोन्ही वेळेला, कारण ते दादा भुसे यांचे निकटवर्तीय असल्यामुळे महाविकास आघाडीच्या कारकिर्दीमध्ये आणि त्यानंतर आलेल्या तुम्हाला कोणी शिफारस केली कोणी बदली केली हे तुम्हाला पण माहिती आहे. तुम्ही नाव घ्यायला पाहिजे. कोणाच्या शिफारसीमध्ये महाविकास आघाडी आणि महायुतीमध्ये त्या असलेल्या अधिकाऱ्याची बदली आणि पदोन्नती झाली, त्यांचं नाव समोर तुम्ही सांगायला पाहिजे. ते नाव आम्हाला कळल्यानंतर मग जनतेला सुद्धा कळेल की याच्या पाठीमागं कोण त्यांना पाठीशी घालत होतं म्हणून. स्पष्टपणे म्हणणं आहे की जे ऍप्लिकेशन डेव्हलप करण्यात आलं होतं त्याच्यावर, सॉफ्टवेअर डेव्हलप करण्यात आलं होतं त्याच्यावर कारवाई करा. कारण एक मोठी संख्या अशी आहे ज्यांना चुकीच्या पद्धतीनं लाभ घेतलेला आहे त्यांची परत. माझं तर स्पष्ट म्हणणं आहे, लाडकी बहीण योजनेची जी योजना आलेली आहे त्याचा GR आम्ही विधिमंडळात विधान परिषदेमध्ये मांडला होता, हा विषय सुद्धा मांडला होता. त्याचे निकष नियम वाटप करण्याच्या योजनेच्या लाभार्थी ठरवायच्या अगोदर ठरलेले होते, परंतु निवडणुकीच्या वेळेला ह्या GR ह्या आदेशाला बाजूला ठेवून निवडणूक जिंकायची म्हणून सरसकट सगळ्यांना लाभार्थी बनवलं होतं. आम्ही सांगितलं होतं की अशा प्रकारचा आदेश काढल्यानंतर जे पैसे वाटप झालेले आहेत, ज्याचा दुरुपयोग झालेला आहे त्याची वसुली करावी. त्यावेळेला महिला बालकल्याण मंत्र्यांनी स्पष्ट शब्दात विधानसभेमध्ये सांगितलं होतं. सरकारच्या वतीने त्या संबंधित असलेले मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांनी सांगितलं की पूर्वी वाटप झालेल्यांची आम्ही वसुली करणार नाही. हा सरळ भ्रष्टाचार आहे, सरळ सरकारी तिजोरीवर मारलेला डल्ला आहे. यातून जे लाभार्थी नव्हते त्यांना हे पैसे वाटप केले गेले. ते पैसे आता कोणाकडून वसूल करावे तर ती मंत्र्यांची जबाबदारी आहे. त्यांनी सांगितलं की मागची चूक झाली असेल त्यांच्याकडून आम्ही पैसे वसूल, सरकारची तिजोरीतला पैसा आहे, हा तुमच्या काही स्वतःचा नाही आहे. तिजोरीतला पैसा जर चुकीच्या पद्धतीने वाटला असेल त्या हळूहळू आता बाहेर येत आहे. लाभार्थी पुरुष 14,000 का 15,000 निघाले आहेत आणि मग त्याच्या संदर्भातून कारवाई होते. जे कोणी आता लाभार्थीमध्ये महिला भगिनी आलेल्या आहेत त्यांची कारवाई होते. मग निवडणुकीच्या वेळा निकष आणि पडताळणी का नाही केली? निवडणुकीच्या वेळा तुम्हाला मतं पाहिजे नव्हती, त्यावेळेला सरकारी पैशातून तुम्ही सरळ या असलेल्या लोकांना लाभार्थी बनवून मतदानासाठी आकृष्ट केलं.
आकर्षित केलं असं आमचं म्हणणं आहे. परंतु आता असं सुद्धा म्हटलं जाते, कारण पूर्वी सभागृहातच त्यांनी असं म्हटलेलं होतं की पैसे माघारी घेतले जाणार नाही किंवा कोणावर कारवाई केली जाणार नाही. आता मात्र जेव्हा 14,000पेक्षा जास्त पुरुष यांनी सुद्धा लाभ घेतल्याचं उघडकीस आलेलं आहे, काही प्रकारचा धोका आहे सरकारबरोबर केलेला, त्यामुळे त्यांच्यावर कारवाई होईल असं सुद्धा एकीकडे म्हटलं जातं. तर आधी कारवाई न करण्याचं आश्वासन आणि आता कारवाई करणार असं दुटप्पी भूमिका शासनाने घेतल्यासारखं वाटतं. यात खरी म्हटलं तर सुप्रियाताईंनी सांगितल्याप्रमाणे फार मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार झालेला आहे, अनियमितता आलेली आहे. ही जर अनियमितता असेल तर ती मंत्र्यांची पण जबाबदारी आहे, त्या प्रशासनाची, त्या खात्याच्या अधिकाऱ्यांची जबाबदारी आहे. मी परत परत सांगतोय, विधानसभेमध्ये आपण म्हणाल्याप्रमाणे त्यांनी सांगितलं होतं की लाडकी बहीण योजनेमधले पूर्वीचे जे काही अशा प्रकारचे लाभार्थी चुकीचे आलेले आहेत त्यांच्याकडून वसूल करणार नाही. आमचं उलटं म्हणणं आहे की तुम्ही ते लाभार्थींचे पैसे जे चुकीच्या पद्धतीने वाटलेले आहेत ते वसूल करावे आणि त्याची जबाबदारी आपण घेतली पाहिजे. आणि ती जबाबदारी घेतली नाही तर निश्चितपणाने पुढची कायदेशीर कारवाई करण्याचा विचार आम्ही निश्चितपणाने करू. ऑपरेशन सिंदूर म्हणजे मीडियासाठी केलेला तमाशा असं प्रयत्न शिंदेनं म्हटलं. मुंबई बॉम्बस्फोटानंतर तमाशा केला असं श्रीकांत शिंदेने त्याला पलटवार दिला. परवाच्या दिवशी ज्यावेळेला ऑपरेशन सिंदूरवर चर्चा सुरू होती, खासदार प्रणिती शिंदे यांचं वादग्रस्त वक्तव्य आहे की ऑपरेशन सिंदूर दाखवून किंवा त्याचा बतावणी करून एक प्रकारचा तमाशा हा भारत सरकारनं जनतेपुढे मांडला होता, अशा पद्धतीचं त्यांचं एक वादग्रस्त विधान सभागृह संसदेमध्ये पुढे आलेलं आहे. आणि आता त्याला उत्तर एकनाथ यांनी, श्रीकांत शिंदे यांनी दिलेलं. काय केलंय? श्रीकांत शिंदे त्यांना असं म्हणतायत की 26/11च्या वेळेस तुम्ही तमाशा केला होता असं त्यांचं म्हणणं आहे. 26/11च्या वेळेस कारवाई केली. असं आहे की 26/11चा हल्ला असेल आणि पहलगाममधला हल्ला असेल, हा देशावर झालेला हल्ला आहे. या देशावर झालेल्या हल्ल्याच्या संदर्भातून प्रत्येक भारतीयांना किंवा ज्यांनी आपल्या कुटुंबांना गमवलं आहे त्या लोकांना निश्चितपणे वेदना झालेल्या आहेत. त्यावेळेला सगळा देश एकत्र आहे. या असलेल्या आरोप प्रत्यारोपामध्ये मला वाटतं की सरकारची भूमिका ही विधिमंडळामध्ये असेल किंवा संसदीय मंडळामध्ये असेल, ही विरोधी पक्ष त्रुटी काढत असतो आणि सत्तारूढ पक्ष आपण त्याचं कशा पद्धतीने योग्य केलं त्या पद्धतीने चर्चा करत असतं. आता या चर्चा करत असताना जर अशा प्रकारचं वक्तृत्व झालं असेल तर ते चुकीचं आहे. माझ्या माहितीप्रमाणे फक्त त्यामध्ये राजकीय फायदा या देशाच्या लढाईमध्ये एका पक्षाचा होऊ नये. ज्यांनी पराक्रम केला त्या सैन्याचं खरं भारतीयांचं एकजुटीचं दर्शन आणि एकीमुळे हा घडलेला आहे. त्यामुळे मला वाटतं की हे ऑपरेशन सिंदूर असेल किंवा 26/11चा हल्ला, 26/11च्या वेळेला राजीनामा दिला ना, राज्याचे मुख्यमंत्री यांनी आपल्या गृहमंत्र्यांनी राजीनामा दिला. मग पहलगामचा हल्ला झाल्यानंतर मग देशाच्या पंतप्रधानांनी त्याप्रमाणे गृहमंत्र्यांनी राजीनामा द्यायला पाहिजे. याच्यावर श्रीकांत शिंदे का नाही बोलले? म्हणून राजकीय आरोप प्रत्यारोप करण्यापेक्षा या बाबतीमधला गांभीर्य देऊन कशा पद्धतीने आपण चुकलो, त्या त्रुटी कशा दूर केल्या पाहिजे याचा विचार आता सरकारने करणं गरजेचं आहे. अजित पवारांवर टीका करताना असं म्हणलंय, माणिकराव कोकाटेंचा तुम्ही राजीनामा घेऊ शकलो नाही, याचाच अर्थ असा की त्यांची सरकारमधली आणि पक्षाची जी दादागिरी होती ती आता संपलेली. हा तो बच्चू कडूंनी दिलेला निर्णय जो आहे, त्यांनी सांगितलेला आहे की पक्षामध्ये खरं म्हटलं तर दादांचं वचक आहे का नाही, आता ती दादागिरी संपली असेल असं त्यांचं म्हणणं असेल तर मला वाटतं की दादांनी आता त्यांची दादागिरी दाखवणं गरजेचं आहे. चुकीचा माणूस कणखर निर्णय घेणारा कठोर नेता म्हणून आम्ही त्याच्याकडे बघत असू तर त्यांनी माणिकराव कोकाटेंचा राजीनामा शिस्त म्हणून त्या ठिकाणी घेणं गरजेचं आहे. सूरज चव्हाणावर कारवाई केली तरी मंत्र्यांच्यावर पण मी कारवाई करू शकतो हा संदेश त्या पक्षाचे नेते उपमुख्यमंत्र्यांनी दाखवा अशी माझी त्यांना विनंती आहे. ठिकठिकाणी एक शेवटचं म्हणजे ठिकठिकाणी महानगरपालिकेच्या निवडणुका न झालेल्या असल्यामुळे वेगवेगळी भ्रष्टाचाराची प्रकरणं पुढे येत आहेत. नवी मुंबईमधलं एक प्रकरण आलेलं आहे की अधिकाऱ्यांनी 40 लाखाच्या गरज नसलेल्या निविदा काढलेल्या आहेत. तर दुसरीकडे मुंबईच्या वडाळा परिसरामध्ये ज्या वेटलिस्टच्या शेकडो बसेस ज्या आहेत त्या भंगारामध्ये पडल्याचं दिसून येतं. कुठलंही प्रशासनावर नियंत्रण नसल्यामुळे गेल्या 4-5 वर्षामध्ये महानगरपालिकेच्या निवडणुका न झाल्यामुळे हे सगळे प्रकार उघडकीस आल्याचं दिसून येतं. गेल्या 5-6 वर्षामध्ये मुंबई असो, नवी मुंबई असो, पुणा, पिंपरी चिंचवड असो, महाराष्ट्रातल्या अनेक महानगरपालिकेमध्ये
निवडणुका न झाल्यामुळे प्रशासक राज होतं. लोकांची, आमच्या सर्वांची मागणी होती की निवडणुका घ्याव्या, परंतु दुर्दैवाने निवडणुका झाल्या नाही. त्याला कारणं वेगळी असली तर आम्हाला एक शंका आहे की वन मॅन शो या माध्यमातून हा कारभार जर वर्षानुवर्ष चालला तर प्रशासन आपल्या ताब्यात राहू शकतं, म्हणून अशा प्रकारच्या निवडणुका लांबल्या का अशी पण चर्चा आहे. त्यामुळे अनेक महानगरपालिकेच्या फिक्स डिपॉझिटसुद्धा मोडले गेलेत. प्रचंड प्रमाणामध्ये निविदा निघाल्यात, त्यावर वेगवेगळ्या प्रकारचे आरोप झालेले आहेत. टेंडर प्रक्रियेमध्ये अभावणी काढल्या गेलेल्या आहेत, त्याच्यावर आरोप झालेले आहेत. त्यामध्ये सदनामध्ये, सभागृहामध्ये सारखी चर्चा झाली, परंतु कारवाई काय होत नाही. त्यामुळे अपेक्षा एवढीच आहे की लवकर निवडणुका घ्याव्या आणि जी निवडणूक झाल्यानंतर ज्या लोकांनी अशा प्रकारचा कारभार केला असेल किंवा निवडणुकीच्या अगोदरसुद्धा सरकारने त्या बाबतीमध्ये कारवाई करावी, अशा प्रकारची आमची मागणी आहे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.